ती फक्त मसाले भातापुरती चहापुरतीच मर्यादित राहिली का पुढे काही तुम्ही नाही, मी बेकिंगचे क्लासेस घेते. क्लासेस घेता? हो, मी बेकिंगचे क्लासेस घेते. मग आता परत तो कोर्स कशाला करते अजून वेगळा इंजिनिअरिंग वाला? नाही, ही एक आवड आहे आणि त्यामुळे इंजिनिअरिंग तर मेन फर्स्ट प्रायोरिटी आहे, पण कुकिंगला सोडायचं नाहीये मला शेवटपर्यंत. आणि त्याच्यातही काही ना काहीतरी चांगलं करायचंय, हे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करायचंय. व्हेरी गुड. मग आज जे आमच्यासाठी करणार आहात ते काय आमच्या आज कार्यक्रमासाठी इनोव्हेशन केलंय का क्लासमध्ये जे शिकवतात तसे काही वेगळे पदार्थ? नाही, क्लासमध्ये शिकवतं ते नाहीये, पण त्याचाच एक प्रकार आहे, केकचाच प्रकार आहे, पण तो तिखट आणि स्पायसी केक आहे, स्पॅगेटी केक आहे. फॅन्टास्टिक. आणि अजून दुसरे झुकिनी बोट्स म्हणून आहे. चला, गीता मॅडमने जी 2 नावं सांगितली आहेत त्या नावात तर नक्कीच नाविन्य आहे. रेसिपी नेमक्या काय ते जाणून घेऊयात, लगेच वळूयात किचनकडे. चला, गीताजी आपल्यासोबत किचन मध्ये आहेत आणि आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत. आणि तुम्ही जे मगाशी नाव सांगितले ना तेव्हापासून मी खूप एक्सायटेड आहे पहिला पदार्थ काय हे जाणून घेण्यासाठी. काय पहिला पदार्थ आहे? पहिला पदार्थ आहे आपला झुकिनी बोट. झुकिनी बोट, हो बरोबर. चला, यासाठी लागणारं साहित्य काय ते पाहूया, मग कृतीकडे जाऊयात. सांगा. हे झुकिनी, ओके, झुकिनीचा गर, टोमॅटो, मोझरेला चीज, रेड बेल पेपर, गार्लिक, ऑलिव्ह ऑइल, रेड चिलीज, ड्राईड बेसिल, फ्रेश बेसिल आणि मीठ. ओके, फॅन्टास्टिक. चला, झुकिनी बोट, राईट? हो. हा पदार्थ आपण करतोय. साहित्य पाहिले, कृती करूयात. काय करायचं पहिल्यांदा आपण पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल घेणार आहोत. बरं, किती लागणार आहे बघा. 2 टेबलस्पून साधारण. बरं, काय लागणार आहे पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये रेड चिलीज जे आहेत त्या आपण टाकणार आहोत. बरं, किती लागणार आहे? हा, बस बस बस. त्या तिखट असतात रेड चिलीज, त्यामुळे 4 ते 5 त्याच्यावर जास्त नाही टाकायच्या. बरं. आता त्याच्यामध्ये आपण जो चॉप गार्लिक आहे तो टाकणार आहोत. बरं, हाय. सगळं लागेल? हो, साधारण 7 ते 8 लसूण आपण चिरलेले आहेत बारीक. बरं. तुम्हाला मोठा लहान भाऊ आहे. मग तो काय म्हणतो तुमच्या या सगळ्या केकच्या वगैरे सगळ्या ऑर्डर विषयी? त्याला खायला खूप आवडतं केक्स वगैरे. लसूण पण आता त्याच्यात व्यवस्थित लालसर झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये रेड बेल पेपर्स घेणार आहोत. साधारण अर्धा आपण कापून घेतलेलं आहे. आई बाबांना तर फारच असं कौतुक वाटत असेल ना तुमचं. काय गुणी मुलगी आमची गीता, तिचं गीता हे नाव ठेवलं आणि तुम्ही सार्थक ठरवलं असं वगैरे वाटत असेल ना? हो, वाटतं. कारण अभ्यासही करते, क्लासही घेते. खोड्या करते की नाही गीता? हो, मस्ती तर खूप असते. काय तुमच्या खोड्या असतात? म्हणजे घरच्यांना असं वाटतच नाही की मी एवढी मोठी आहे करून, कारण सारखं माझं घरी लहान मुलांच्या आवाजात बोलणं, मस्ती करणं, मजा. लहान मुलांच्या आवाजात बोलता तुम्ही? हो. बोला बरं, कसं बोलता? आता आपण मॅरिनेरा सॉस बनवणार आहोत. मी नाही, ही बोलते म्हणून मी तुमच्याकडे पाहिलं. तुम्हाला वाटेल मी बोलतोय. बरं, मग असं लहान मुलांनी समजा हट्ट केला की मला आईस्क्रीम खायचं, तर कसं म्हणाल? मला आईस्क्रीम पाहिजे. अरे बापरे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.